नमस्कार. आज बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या पौर्णिमेचं विशेष महत्व असं की आजच्या दिवशी गौतम बुद्धांना आत्मसाक्षात्कार झाला. बोधी वृक्षाखाली ते बसले होते. कित्येक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. तर म्हणून आजच्या या पौर्णिमेचं विशेष महत्व आहे आणि आजच्या या शुभ दिवशी आपल्याला सुद्धा आत्मसाक्षात्कार व्हावा म्हणून आपण प्रयत्न करणारे, आजच्या दिवशी ध्यान करणारे आणि त्या ध्यानातून आपण आपल्या तत्वाला जाणून घेणारे. आपण शरीर नाही, आपण मन नाही, आपण विचार नाही, आपल्या आत एक शक्ती आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो. तर त्या शक्तीला जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणारे म्हणून आजचं ध्यान विशेष ध्यान आहे. तर त्या ध्यानासाठी आपण लगेचच आता तयार होतोय. याआधी आपण ओंकार केले, ध्यानाची पूर्वतयारी केली, भ्रामरी केली आणि काही चक्र आपण ऍक्टिव्ह करून घेतले. जसं भ्रामरीमध्ये आपण विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार चक्र ऍक्टिव्ह केलंय, तिकडचे ब्लॉक्स दूर झालेले आहेत. आणि त्यानंतर ओंकार जप केला. ओंकारामुळे सुद्धा मणिपूर चक्र, अनाहत चक्र आणि वरचे सगळे चक्र ऍक्टिव्ह व्हायला मदत होतच असते. तर आता आपण सुरुवातीचे दोन जे चक्र आहेत, मूलाधार आणि स्वादिष्ठान, ते थोडेसे ऍक्टिव्ह करूया. बाकीचे चक्र आपले ऍक्टिव्ह झालेलेच आहेत. तर आता हे दोन चक्र, जी बेसिक चक्र आहे, खालच्या दिशेने आहेत, तर त्या चक्रांना थोडस ऍक्टिव्ह करून आपण ध्यानाला सुरुवात करणार आहे. तर पहिलं चक्र मूलाधार चक्र आपण ऍक्टिव्ह करतोय. तर दोन्ही हात अशा प्रकारे मांडीवर ठेवा, तळवे आकाशाकडे असतील, खांदे सरळ आहेत आणि साइड मुवमेंट करतोय. साइड मुवमेंट करतोय आणि लक्ष आपलं मूलाधार चक्रावर स्थिर करतोय. सगळ्यांना मूलाधार चक्राची जागा माहिती आहे, जे रोज करतात त्यांना माहिती आहे. जर माहिती नसेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. मूलाधार चक्रावर ध्यान केंद्रित करतोय आणि त्याचा जप करणारे मंत्र जप. ओम लम, ओम लम, ओम लम. मनातल्या मनात जप करा, जप सुरू ठेवा, डोळे बंद असू द्या आणि फील करा. मूलाधार चक्र ऍक्टिव्ह होत आहे, तिकडची प्राणिक ऊर्जा वाढते आहे, ब्लॉकेजेस दूर होत आहे. कंटिन्यू करा, 1 मिनिटांपर्यंत करतोय. मग आता आपलं ध्यान स्वादिष्ठान चक्रावर केंद्रित करा. स्वादिष्ठान चक्राची जागा ही माकड हाडाचं शेवटचं टोक आहे, तिथे आपलं ध्यान केंद्रित करतोय आणि थोडस मग हालचाल बदलतो, थोडं पुढे होतोय आणि मागे. स्वादिष्ठान चक्राचा जप करणार आहोत. ओम वम, ओम वम, ओम वम, ओम वम, ओम वम, ओम वम. कंटिन्यू करा, मनातल्या मनात जप करा, फील करा स्वादिष्ठान चक्र, तिकडची प्राणिक ऊर्जा वाढते आहे, ब्लॉकेजेस दूर होत आहे, सगळे चक्र ऍक्टिव्ह होत आहे. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार चक्र, सगळे चक्र खुललेत, मोकळे झालेत. हालचाल थांबवतो, डोळे बंदच ठेवा. लक्ष आता आपल्या श्वासांवर केंद्रित करा. श्वासांच्या गतीची जाणीव करून घेतोय. श्वास कुठल्या गतीने आत आणि बाहेर येतोय त्याकडे लक्ष.
श्वासांमुळे शरीरात घर्षण होतंय. नाकाच्या त्वचेला घर्षण होतंय, घशाच्या त्वचेला घर्षण होतंय. आत फुफ्फुसांमध्ये श्वास जाणवतोय. जसं श्वास घेताना घर्षण, तसंच सोडताना घर्षण. आतल्या त्वचेला होणारं घर्षण अनुभवतोय. विशिष्ट गतीने श्वास सुरू आहे. श्वासांवर नियंत्रण नाही. पूर्ण फोकस श्वासांवर. श्वसनाच्या क्रियेवर. लयबद्ध श्वास सुरू आहे. श्वासांवरून मग आपलं लक्ष डोळ्यांवर केंद्रित करा. डोळ्यांच्या समोर एक विशेष पडदा दिसेल. मिटलेले डोळे आहेत. त्या पडद्याकडे बघा. काय दिसतंय? अंधार आहे का? अंधार असेल तर कुठल्या रंगाचा आहे? प्रकाश दिसतोय का? कुठल्या रंगाचा? त्याकडे लक्ष द्या. पूर्ण ध्यान आता डोळ्यांवर एकाग्र. डोळ्यांसमोर पडदा अथांग दूरवर जिथपर्यंत बघाल तिथपर्यंत पडदाच दिसतोय. या पडद्यावर आता काही चित्र आपण बघणार आहोत. कल्पना करा किंवा फील करा. आपल्या डोळ्यांसमोर गौतम बुद्धांची प्रतिमा, आकार, मूर्ती दिसते आहे. त्याकडे आपण बारकाईने बघतोय, निरीक्षण करतोय. मूर्तीला वरपासून खालपर्यंत बारकाईने बघणार आहोत. मूर्ती ध्यानस्थ बसलेली आहे. मूर्तीच्या केसांकडे लक्ष द्या. कित्येक वर्ष तपश्चर्येत बसलेली मूर्ती, तपश्चर्येला बसलेले गौतम बुद्ध आपल्याला दिसत आहे. त्यांच्या केसांकडे लक्ष देतोय. तपश्चर्या कठोर, त्यामुळे केस कुरळे झालेले. त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष द्या. चेहऱ्यावरचे हावभाव अनुभवतोय, फील करतोय. डोळे अर्धवट मिटलेले आहेत मूर्तीचे. गौतम बुद्धांचे डोळे कसे आहेत बघा. चेहऱ्यावर स्मित हास्य. त्यांच्या कानांकडे लक्ष द्या. त्यांचे कान मोठे. कानाचा जो पाळा आहे खालची बाजू तो खूप मोठा आहे. अलौकिक लोकांचे कान असे असतात. सिद्ध पुरुषांचे कान असे असतात, मोठे मोठे. त्यांच्या हातांच्या मुद्रेकडे लक्ष द्या. मुद्रा कोणती आहे बघा. ध्यान मुद्रा आहे का? आशीर्वाद मुद्रा आहे का? ब्रह्म मुद्रा आहे का? त्याकडे लक्ष द्या. त्यांच्या वस्त्रांकडे लक्ष द्या. वस्त्रांच्या रंगाकडे लक्ष द्या. ध्यानस्थ बसलेले गौतम बुद्ध आता आपल्याला स्पष्ट दिसत आहेत आपल्या डोळ्यांसमोर. त्यांच्या मागे एक वृक्ष आहे, बोधी वृक्ष. बोधी वृक्षाखाली ते बसलेले आहे.
तपश्चर्येला, साधनेला आपण सुद्धा बसलेलो आहोत ध्यानस्थ मुद्रेमध्ये. समोर असलेले गौतम बुद्ध आणि आपण ध्यानस्थ आहोत. आपण दुसरं तिसरं कोणी नसून बुद्धच आहोत. आणि आपणच बोध वृक्षाखाली बसलेलो आहोत. बोधी वृक्षाखाली बसलेलो आहोत. आणि आपल्याला सुद्धा जाणीव होते आहे आपल्या आत्मतत्वाची. आपण शरीर नाही, पण मन नाही, पण विचारही नाही. मग आपण कोण आहोत? आपल्या आत कुठलं तत्व आहे जे आपल्या शरीराला ऊर्जा देतंय, जिवंत ठेवतंय? खोलवर त्या तत्वाचा आपण शोध घेतो आहोत. कुठे आपल्याला जाणवतंय का बघा, काही दिसतंय का बघा आपल्या शरीरात. बघत राहा, शोधा. पण हातांमध्ये आहोत का? पण पायांमध्ये आहोत का? आपण म्हणजे चेहरा आहोत का? मेंदू, हृदय, फुफ्फुस आहोत का? आपण काय आहोत? कोण आहोत? कुठे आहोत? हा आत्मसाक्षात्कार आपण जाणून घेतोय. आपण आत्मा आहोत, शक्तिशाली आत्मा, शांती स्वरूप आत्मा, प्रेम स्वरूप आत्मा. त्या आत्म्याची, आत्मतत्वाची जाणीव करून घेतोय. काहीतरी आपल्यामध्ये आहे ज्याची आपल्याला जाणीव होते आहे. शरीर विसरतोय, श्वास विसरतोय, मन विचार विसरतोय. या सगळ्यांच्या आत आपण आहोत आणि या सर्वांना प्रकाशमान करतोय. त्या तत्वाची जाणीव करून घेतोय. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी आज्ञाचक्राच्या ठिकाणी आपल्याला काही जाणवतंय का विशेष? बघा, दिव्य ज्योती, दिव्य बिंदू, प्रकाशमान बिंदू दिसतो आहे आपल्याला. त्या बिंदूवर, ज्योतीवर आपलं ध्यान केंद्रित करा. या आत्म्याला कुणीही मारू शकत नाही, कुणीही जाळू शकत नाही, कुणीही सुकवू शकत नाही. हा आत्मा अमर आहे आणि खूप पॉवरफुल आहे. त्या शक्तीचा अनुभव घ्या. आपण परमात्म्याचे अंश आहोत, परम शक्तिशाली आहोत. शक्तीचा, शांतीचा सागर आहोत. शक्ती अनुभवतो आहोत, शांतता अनुभवतो आहोत. आपल्या आजूबाजूला बोधी वृक्ष, त्या आत्मतत्वावर आपलं ध्यान केंद्रित करतोय. आणि काही सेकंदांसाठी, काही मिनिटांसाठी म्हणूया, आपण आपलं ध्यान स्थिर करतो, अनुभवतो आहोत, अनुभव घेतो आहोत, फील करतो आहोत की मी कोण आहे.
काही मिनिट सूचना बंद. फील करा. बाह्य जगताला विसरा. शरीराला विसरा. आपल्या शरीराच्या आत एक जगत आहे, त्यालाही विसरा. या जगताच्या पलीकडे आपला आत्मतत्व आहे, त्याला फक्त आठवा आणि त्यावर ध्यान केंद्रित करा. पहिल्यांदाच अशा प्रकारे आपण आपल्यालाच भेटतोय. अलौकिक शांतता, अलौकिक आनंद अनुभवतोय. फील करा. दिव्य प्रकाश जाणवतो आहे आपल्या शरीरात, आजूबाजूला. आणि हा दिव्य प्रकाश हळूहळू पसरतो आहे आणि सगळं आपलं वातावरण आणि जग व्यापतो आहे. हा प्रकाश कुठून येतो आहे, त्याचा सोर्स कुठून आहे, तो अनुभवा. सर्वत्र दिव्य प्रकाश पसरतो आहे. पण प्रकाशमय झालेलो आहोत. लाईट फील करतोय, हलकं वाटतंय. आपण प्रकाशात मिसळून गेलेलो आहोत. प्रकाशमय झालेलो आहोत. फील करा. दिव्य आत्मानुभूती घेतो आहोत. एक मिनिट सूचना बंद.
सावधान. दिव्य प्रकाशातून आपण पुन्हा येतोय आपल्या चिदाकाशाकडे. डोळ्यांसमोर साथांग चिदाकाश आपल्याला दिसत आहे, त्याचा अनुभव घ्या. चिदाकाशावरून आपल्या शरीराची जाणीव. पण ध्यानस्थ बसलेलो आहोत. बोधी वृक्ष त्याच्या खाली आपण बसलेलो आहोत. पौर्णिमेचा दिवस, शुद्ध पवित्र असा दिवस. आजूबाजूचं वातावरण मंगल, पवित्र आणि शुद्ध आहे. ध्यानातून आपल्याला भरपूर प्राण ऊर्जा मिळालेली आहे. त्या ऊर्जेचा अनुभव घेतोय. हलकं वाटतंय, हलकं लाईट फील करतोय. पुन्हा आपलं ध्यान आपल्या डोळ्यांसमोर गौतम बुद्धांकडे. गौतम बुद्ध आपल्याला दिसतायत बोधी वृक्षाखाली ध्यानस्थ. त्यांच्याकडून आपण अनेक आशीर्वाद घेतोय आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी. ऊर्जा घेतो आहोत. दिव्य ज्ञान आपल्याला प्राप्त झालंय त्यांच्याकडून. पुन्हा आता आपण येतोय आपल्या विचारांकडे. मनाकडे लक्ष द्या. विचार सुरू आहेत का बघा. अनुभवा. विचारांवरून श्वसनाकडे, श्वसनाच्या गतीची जाणीव. बघा श्वास किती मंद झालेले आहे. श्वासांची अनुभूती. खूप कमी श्वास घेतोय आपण. ध्यानामुळे खूप ऊर्जा मिळालेली आहे. त्यामुळे श्वासांची गती कमी झालेली आहे. श्वासांवरून लक्ष पोटाकडे. पोटाची लयबद्ध हालचाल होते आहे का बघा. पोटावरून ध्यान शरीराकडे, शरीराची जाणीव. आपण ध्यान करतो आहोत याची जाणीव. शरीराला होणाऱ्या स्पर्शांची जाणीव. आसनाचा स्पर्श आता जाणवू लागलाय. कपड्यांचा स्पर्श जाणवू लागलाय. आपण ज्या आसन स्थितीत बसलोय त्या आसन स्थितीची जाणीव व्हायला लागलीये. गुडघ्यांकडे, घोट्यांकडे लक्ष. आपल्या अवतीभोवती प्राण ऊर्जेचं, ओंकाराचं आणि ध्यानाचं एक वलय, कवच तयार झालंय. आपलं सूक्ष्म शरीर, आपला ऑरा वाढलेला आहे, क्लिअर झालेला आहे, शुद्ध झालेला आहे. दोन्ही तळहातांकडे लक्ष द्या. तळहातांमधून ऊर्जा अनुभवा. तळपायांमधून ऊर्जा अनुभवा. सेन्सेशन्स फील करा. चेहरा आणि शरीर तेजोमय. सावधान. दोन्ही हात एकमेकांवर घासा. रब करा, रब करा. डोळे बंदच. दोन्ही हात पूर्ण शरीरावरून फिरवतोय. डोक्यापासून पायापर्यंत. परत एकदा दोन्ही हात रब करा, घासा. दोन्ही हात डोळ्यांवर घ्या. हातांमधली ऊर्जा डोळ्यांना जाणवते. डोळे बंदच आहेत अजून.
मिटलेल्या डोळ्यांसमोर काय दिसतंय बघा. हळूच अंधारातच डोळे उघडा, प्रकाशाची जाणीव करा, डोळे उघडा. खाली शरणागत मुद्रास केलेला योगाभ्यास या विश्वनियंत्रक शक्तीला अर्पण. सूर्य देवतेला हरि ओम. धन्यवाद. छान झालं ध्यान.